पाऊस बघा केवढा पाऊस पडतोय, बाप रे बाप. ही बघा ही आजची देवपूजा. माझी मेहनत केली सफल झालेली आहे. नाश्त्यामध्ये बघा आज काकडी खाते, कारण काही बनवलेलं. आईस्क्रीम आणल्या तुम्हाला पण कुठल्या खुशीमध्ये? झाली पावसाला सुरुवात झाली. सकाळचा पहिला पाऊस आजच्या दिवसातला. आभाळावर असं काही भरून नाही आलेलं आहे आणि छान असा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे बघा. मस्त मस्त सुरू झाला पाऊस. चला आपली चूल आता पेटते हळूहळू. तिला जरा छान अशी पेटू देत, मग आपल्या कामाला सुरुवात करूया. इथे एकीकडे पाणी, एकीकडे टोप ठेवलं आता गरम करत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी ऑर्डरच्या कामाला सुरुवात केले. म्हटलं आता पटकन होऊन जाऊ दे ऑर्डरचं भाजायचं. म्हणजे काल सगळं मेजरमेंट करून ठेवलं होतं ना, आता म्हटलं सकाळी सकाळी घेतलं भाजायला. सकाळी सकाळी भाजून ठेवलं ना की संध्याकाळपर्यंत छान असं थंड होतं आणि मग संध्याकाळी कसं आपण चक्कीमध्ये हे सगळं दळून घेऊ शकतो. त्याच्यामुळे उठल्या आता पहिला हे काम करायला घेतलं आहे. इथे सगळं झाडून वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळी पहिला उठले, भरपूर असं केसांना तेल लावलं बघा, दिसतात ना चिपचिपीत, आणि मग ह्या कामाला सुरुवात केलेली आहे. आता हे सगळं भाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ 17 किलो प्रमाण आहे थालीपीठ भाजणी वगैरे. ते सगळं मला आता भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कोंबडी वडे आहे ते पण भाजायचे आहे आणि त्यानंतर कोळीत पीठ, असे 3 प्रकारची पिठं आपल्याला तयार करायचे आहेत आणि एवढं सगळं भाजायचं आहे. एक 2-2.5 तास तरी जाणार हे सगळं भाजायला आणि त्याच्यामुळे लवकरच घेतलं आहे, म्हणजे पटकन की नाही होऊन जाईल. तर ऑर्डरची तयारी सुरू केली आणि तेवढ्यात जोरदार बघा पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे मी अर्धा तास थांबले होते आणि त्याच्यानंतर आता हे ऑर्डरची तयारी करायला म्हणजे भाजायला की नाही सुरुवात केली आहे. तर साधारण 15 डाळी, धान्य, कडधान्य आपण आपल्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये वापरतो आणि कोंबडीवाड्याच्या पिठामध्ये 12 प्रकारचे धान्य सगळे आहेत मिक्सिंग केलेले. आणि कोळीत पीठ काय सगळ्यांना माहितीच आहे की कशा पद्धतीने केलं जातं. तर इथे खमंग असं चुलीवरती सगळं की नाही भाजून घेतलेलं आहे आणि साधारण किती 2.5 ते 3 तास मला गेलेले आहेत हे सगळं म्हणजे तयार करायला. मंद आचेवरती, म्हणजे चूल पण अशी फास्ट पेटवून म्हणजे काही जोरात अशी पेटून चालत नाही, तर मंद आचेवरती सगळं हे भाजून घेतलेलं आहे. चला आता हे बघा बॉक्स आणलेले 4 दिवसापूर्वी, ते आता कुणाला व्यवस्थित करून ठेवतो आहे. आपल्याला लागतात ना पॅकिंगला, असे सगळे जमा करून ठेवलेले आहेत. आणि हे बघा आपले वाघ्याशरू झोपलेत. आता त्यांच्याकडे बघायला मला टाईमच नाही, म्हणजे मी त्या माझ्या ऑर्डरच्याच कामाच्या मागे. दोघंजण जेवून झालेत. उठला वागू, जेवले आणि झोपले. आता तो पण झोपू दे. बाहेर बघा आता ऊन आलंय आणि इथे सगळं भाजलेलं कुणाला बाबा आता पाणी ठेवतात तापत आंघोळीचं. ही आपली थालीपीठ भाजणी अजून गरम आहे. ते कुळीदाचं पीठ बनवून ते, आणि हे बघा हे वड्यांचं असं सगळं एकत्र आता सगळं करून घेतलं आहे. आता हे गार करायचं आहे. पाणी तापलं वेळ जाईल काय? 10 मिनटं जातील तरी पण. तिकडं थोडंसं तापलं होतं ते, त्या ह्याच्यावर ठेवलेलं ना. झाले गार झाले. साधारण फक्त जरा हलकंसं फक्त गरम लागते नावाला फक्त. आता हे भरून ठेवू शकतो आपण. संध्याकाळी चक्की लावणार आहे, आता नाही, कारण ह्याच्यामध्ये आता भरपूर टाईम गेला आहे माझा. कोळीचं अजून गरम आहेत. हे आता आहे ना जरा ह्या चादरीवरती पसरवून ठेवते. हे आता भरते टपामध्ये. आणि हे कुलतातच आहे, कुलताच्या पिठामध्ये टाकायचं ना, ते सगळं भाजून ठेवलेलं आहे. तर ही बघा ही आजची देवपूजा. आत्ताच बघा मी देवपूजा करून घेतली. बरं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं देवपूजा करून झाल्यानंतर. गरम झाला बापरे. खूप गरमी झाली मला. आज सकाळपासून चुलीवरती बसून होते, जवळजवळ 2.5 ते 3 तास लागले हे सगळं मला भाजायला. आत्ता जरा बरं वाटतं, केस वगैरे धुतले ना, खूप छान वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर देवपूजा झाली ना, आणि किती सुंदर बघा देवपूजा. इतकी चाफ्याची फुलं माझ्या देवाला मिळालीच ना, त्याच्यामुळे मी फार आनंदी झाले. आणि
तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू दिसत असतील याच्या मागचं पण तुम्हाला मी कारण सांगते आणि मला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायची. आत्ताच मी म्हणजे मला आत्ताच व्हॉट्सअपला मेसेज आला. बघा आज मी ऑर्डर करायला सुरुवात केली आहे थालीपीठ भाजणीची आणि आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवली आपली कुरिअर झालेलं. मी तुम्हाला सांगितलं की इतकी इतकी थालीपीठ भाजणी आपली मुंबईला गेलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक या साईडला आपली थालीपीठ भाजणी आहे. कोंबडीवाड्याचं पीठ आहे पुण्या साईडलासुद्धा आणि कुळीत पीठसुद्धा आणि सगळ्यांना इतकं आवडतं आहे. तर आत्ताच मला व्हॉट्सअपला की नाही फीडबॅक आला आणि त्याच्यामुळे आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. मला थोड्या वेळाने दाखवते. मी माझ्या ना व्हॉट्सअपच्या स्टेटसला मी जितके पण मला फीडबॅक येतात माझ्या ह्या प्रोडक्टबद्दल आणि ते मी ठेवते. ते तुम्ही बघा. ज्यांचे जे नंबर सेव्ह असतील ना आपले जे कस्टमर ते सगळ्यांचे नंबर मी माझ्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवले. त्यांच्यापर्यंत ते पोचतात फीडबॅक. तर तो फीडबॅक वाचून मला इतकं असं बरं वाटलं ना. म्हणजे आत्ता बघा जवळजवळ 2.5 ते 3 तास मी त्या चुलीपुढे बसलेले होते भाजत आणि आत्ता मी फ्री झाले. आणि असा जेव्हा फीडबॅक मला येतो ना तुम्हाला सगळ्यांना जेव्हा आवडतं त्यावेळेस अशा आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यामध्ये असतात. आता प्रत्येक वेळा मी काय तुमच्याशी शेअर करत नाही पण आत्ता मला अगदी मनापासून वाटलं की नाही आता तुमच्याशी पण थोडंसं बोलावं. कारण आत्ताच बघा मी ऑर्डरचं करून आले ना आणि जेव्हा आपण सगळं तयार करतो ना थकायला होतं थोडंफार. एक गंमत तुम्हाला सांगते. मी तुम्हाला बोलली नाही पण कालपासून माझी तब्येत की नाही ठीक नाही आहे. मला असं वाटतं की शॉर्ट व्हिडिओ वाटतं मी शेअर केला आहे. काल अचानक माझी कंबरन लचकली होती आणि एकाएकी मला काय माहीतच नाही. मी ते आंघोळीला जायच्या आधी ते गरम पाण्याचं भांडं असतं ना ते उचलायला गेले चुलीवरती. काल मला असं वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि एकदम कमरेला माझ्या लचक भरली आणि इतकं मला त्रास झाला. बापरे खूप मला त्रास झाला आणि अक्षरशः म्हणजे मला चालायलासुद्धा होत नव्हतं अशी माझी परिस्थिती झाली. आणि त्याच्यानंतर मग दिवसभर आराम केला. मेडिसिन वगैरे होतं घरामध्ये. कंबरदुखीचं असतं ना ते होतं त्याच्यामुळे ते खाल्लं मी 2 टाईम आणि मला फरक पडला. म्हणजे लगेच मला बरं वाटलं. आणि आज सकाळी उठून मी पुन्हा बघा तरतरीत म्हणजे चुलीपुढे बसून सगळं तयार केलं आहे. आज मला म्हणजे जास्त असं वाकून मला काय होत नाही आहे काम. त्याच्यामुळे म्हटलं बसून बसून तरी काय करणार ना बेडवरचं झोपून तरी म्हटलं कसं करायचं. त्याच्यामुळे म्हटलं चुलीच्या पुढे बसून बसून माझं ते भाजणीचं वगैरे जे आहे ना ते सगळं भाजून होईल आणि बसून बसून सगळं ते काम मी आता केलेलं आहे. आणि बाकी घरातलं सगळं काम म्हणजे आजचं पण काल पण आणि आजचं पण कुणालचे बाबा आणि कुणाल या दोघांनी केलेलं आहे. म्हणजे अजिबात मी झाडू वगैरे पण म्हणजे मला असं वाकाराच होत नाही आहे खाली. त्याच्यामुळे खूप त्रास. आता पण बघा मी खुर्चीमध्ये बसलेली आहे. पण आज मी ठीक आहे. औषध वगैरे घेतलं आहे ना. आता सकाळी पण म्हणजे सकाळचा डोस बाकी आहे. काल दिवसभर 2 डोस घेतले त्यामुळे खूप फरक पडला मला. आणि आता कसं मी जरा असं बसू शकते उठू शकते पण असं पूर्ण अजून वाकायला गेलं की थोडंसं जरा त्रास होतो. त्याच्यामुळे म्हटलं नको आता एवढंच काय म्हणजे जास्त अशी रिस्क नाही घ्यायची. आणि त्याच्यामुळे मला ही गोष्ट नव्हती तुमच्याशी शेअर करायची. नव्हतं मला सांगायचं. लॉंग व्हिडिओमध्ये नव्हतं सांगायचं. म्हटलं चला इतका छान फीडबॅक आलेला आहे आणि असं जेव्हा तुमचा फीडबॅक येतो ना तर म्हणजे असं वाटतं की नाही चला आपलं दुखलं खुपलं तरी आपण करतो आणि त्या मेहनतीचं असं फळ आपल्याला मिळतं ना तुमचं फीडबॅक. त्याच्यामुळे असं बरं वाटतं मग. पण ठीक आहे मी आत्ता एकदम ठीक आहे. असं काही जास्त असं काही झालेलं नाही आहे. चमक भरली होती कमरेमध्ये बघा चमक भरते ना एकाएकी तसं झालं होतं. त्याच्यामुळे औषध घेतलं पण लगेच मला फरक पडलेला आहे. आता मी चालले किचनमध्ये. आता दुपारचं जेवण जरा करून घेते. सकाळी नाश्ता वगैरे काहीच नाही केलेला आहे. कुणालचे बाबा आणि कुणाल दोघं जर आता तराळ्यामध्ये गेलेत. त्यांना ती गाडी वगैरे आहे ना आपली खूप घाण झाली गाडी. आतून खूप घाण झालेली आहे. मागे बघा हे सगळं आपल्या घराचं काम चालू होतं ना तर सिमेंट वगैरे बघा आणलं होतं ना तर सगळं सिमेंट होतं त्या गाडीमध्ये मागच्या साईडला. त्याच्यामुळे ते कुणालच्या बाबांचं मी धुवूनच घेतो गॅरेजवर जाऊन. आणि त्याच्यामुळे मग कुणाल आणि कुणालचे बाबा गेलेले आहेत. दोघांनी नाश्ता काहीच नाही केला कारण म्हणजे मला असं कसं बसायला वगैरे त्रास होतो ना त्याच्यामुळे ते नाश्ता वगैरे काही करू नको ते आता बाहेर जाऊन खातील. आणि म्हटलं आत्ता मी उभ्या काहीतरी बनवते. कुकर माझा लावून झालं आहे. वाघ्याशरू यांचं खाणंपिणं सगळं झालेलं आहे. आणि आता म्हटलं एकच काहीतरी अशी थपथपीत एकच भाजी करते. बरं वाटलं जरा तुमच्याशी बोलून. म्हणजे मी अशी माझं काही दुखलं खुपलं नाही मी पटकन कोणाला सांगत नाही. म्हणजे तुम्हाला असंच नाही पण म्हणजे घरामध्ये पण मी कोणाला बोलत नाही. कुणाच्या बाबाला पण सांगत नाही. कोणालाच नाही बोलत मी. पण जेव्हा असं वाटलं की नाही चला आता जास्त होतं त्यावेळेस मी बोलते ना तर मी सांगत नाही. म्हणजे सवयी माझी की किती पण त्रास झाला तरी कोणाला बोलायचं नाही. जेवढं सहन करता येईल तेवढं सहन करायचं. आणि जेव्हा असं वाटलं की नाही चला आता आपल्याला आता जास्त होतं त्यावेळेस मग मी सांगते ना तर मी असे बोलत नाही कोणाला. सगळं करत राहायचं फक्त करत राहायचं. असं मला आवडत नाही ती गोष्ट. त्याच्यामुळे लहानपणापासून सवय आहे ना त्याच्यामुळे मला असं पटकन काय दुखलं खुपलं की असं सांगायचं आणि रडत बसायचं या गोष्टी मला आवडत नाही. त्याच्यामुळे म्हणून मग मी कधी कधी बघा असतं मला पण अधेमध्ये काय दुखलं खुपलं मी नाही कोणाला बोलत. तुम्हाला पण मी शेअर करत नाही. आता असं छान फीडबॅक आला त्याच्यामुळे असं खूप बरं वाटलं मला.
माझी मेहनत केली सफल झालेली आहे. चला आता काय, पहिला आधी मी नाश्ता खाते. नाश्त्यामध्ये बघा आज काकडी खाते, कारण काही बनवलेलंच नाही ना, म्हणून काकडीवर जरा मीठ घालते आणि खाते. आणि आता दुपारला ही वांगी आपल्या बागेतली काढलेली आहेत ना, ह्याचीच भाजी करते एकच. आता एवढी काही वांगी नको आहेत, त्याशिवाय काढलेली वांगी तुम्हाला दाखवली तीच वांगी, त्यातली अर्धी वांगी ना मी दिली. 5-6 वांगी आहेत ना, ती घेते, बस झाली एवढी. एकच भाजी पटकन बनवून घेते. काकडीवरती जरासा अरे चाट मसाला भरपूर पडला, चालेल. बरं जर मी मीठ नाही घातलं, चालेल, जास्त चालून जाईल, कारण मीठ मी टाकलं नाही. आता मस्त अशी चाट मसाला घातलेली. काकडी 2 काकड्या होत्या, छोट्या छोट्या 2 काकड्या होत्या कोवळ्या, त्यात म्हटलं कटिंग करून खाते आता, जरा बरं वाटेल. गोळी खायची ना मला म्हणून. आणि त्याच्यानंतर मग भाजी करून घेते. मस्त लागते. ही बघा भाजी आता घातली फोडणीला. फक्त वांगा, बटाटा आणि कांदा खोबऱ्याचं वाटापासून ते घातलं आहे. आणि कांदा टॅमॅटो फोडणीमध्ये. ह्याच्यामध्ये भात लावून झालेला आहे. ह्या कुकरमध्ये काल रात्रीचा भात आहे, तो आता रिकामी करते. आणि दूध गरम केलं टाकते फ्रीजमध्ये. चला आता झाकण ठेवते, स्लो गॅसवरती भाजी शिजेल आपली. थोडेसे आता मी वाघ्याशेरू यांचे लाड पण केले की नाही लाड, दोघांचे लाड केले ना मी आता. जरा 5 मिनटं त्यांना जरा गोंजारलं, सकाळपासून घ्यायला नाही मिळालेलं ना, हो की नाही. आता बाबा खाऊन घेऊन येणार आहे वाघ्याशेरूला, दादा आणि बाबा. हां, अजून थोडे दिवस बेटा, अजून थोडे दिवस. हां, मग तुम्हाला खेळायला बाहेर सोडणार. अजून एवढ्यात नाही, अजून 4-5 दिवस नाही सोडणार. गुड बॉय आहेत ना तुम्ही. बघा कशा ऐकतात ते दोघंजणं, कान टवकारून. सगळं समजतं दोघांना, सगळं. गुड बॉय आहेत, गुड बॉय. हां, बसा इथे, आराम करा, आराम करा. हां, मशीन लावले कपड्याची. 2 दिवसाचे कपडे आता टाकलेत मशीनला, व्हायला आलं, आता पटकन होऊन जातील. मग असे धुवून घेतले अर्धे, आणि आत्ता म्हणजे मशीनलाच धुतले, अशा हाताने वगैरे काही धुतले नाही आहेत. आता ह्या थोड्याशा कपड्याच्या घड्या आहेत त्या करून घेते. म्हटलं बसून तरी काय करायचं रे, म्हटलं बसून बसून तेवढं तरी करते, हे दोघंजणं येईपर्यंत. तोपर्यंत माझी भाजी पण शिजेल आणि सगळंच होईल. मग चला करूया पटापट. पाऊस नाही आहे तर कपडे बाहेर सुकतीलच. स्टँड आहे ना इथे, बाहेरच ठेवीन. नाहीतर 2-2 दिवस आहे ना कपडे सुकत नाही. इथे आतमध्येच सुकवते ना मी, ह्या रूममध्येच. 2-2 दिवस जातात वाळायला. मग आता पटकन आहे ना इथे बाहेरच घालते. पाऊस सकाळी भरपूर पडून गेला, सकाळी एक सर मोठी आली, त्याच्यानंतर काय पाऊस आलेला नाही आहे, त्याच्यामुळे कपडे सुकतीलच. काय काय घेऊन आलात रे? काय गाडी धुतली पुन्हा? बाबा कुठं राहिला? जेवण घे बाहेर, चल. पाग्या शेवला ना, त्यांचे बाऊल जरा बाकी आहेत धुवायचे. मी आता कपडे धुतले, तो बाथरूम एक धुतला हळूहळू. काय काय खरेदी केलं? बॉयलर कोंबडी मोठी. कुठली? एवढी 1.5 किलोची कोंबडी घेतली. बॉयलर मोठी कोंबडी. लब्बाड माणसं. काय काय आणलं सांगा आता. काय आणलं बघ, ते पार्सल आणलं एक. काय ड्रेस आहे काहीतरी. हां, भाजी आणली, पराठा आणला. हां, बॉयलर कोंबडी आणली एक. बॉयलरसाठी घरात बॉयलर आणि त्यासाठी बॉयलर कोंबडी आणली. आणि आता घरात बनवलं जेवण आहे ते पण खायचं. ते पण खायचं. मग काय, आईस्क्रीम आणल्या तुम्हाला कोणा? कुठल्या खुशीमध्ये? बायको आजारी पडली म्हणून काय? बायको फिट व्हायला पाहिजे ना, म्हणून. त्या दोघांना दे पहिला खायला, वाघ्या शेरूला. त्यांना कुल्फी दिली का काय, त्यांनी जेवायला देतो काय? जेवायला देतो आधी, आधी नका देऊ. आधी जेवायला दे, जेवू दे. मग ठीक आहे, फुलं सगळी तिथे ठेवली. असू दे, माझं आज मन झालं देवाला मनापासनं अशी भरपूर वेळ बसून पूजा केली. समजलं? बरं वाटलं, आपल्या मनाचं समाधान ना. चांगलं चांगलं करते की काटते मला का. बडबड चालू आहे आमच्याकडे. हे बघा बाहेरचं जेवण आणलेलं आहे, म्हणजे घरामध्ये मी बनवलं जेवण.
आणि तरी दोघं जरा बाहेरचं जेवण घेऊन आलात. का बरं बाहेरचं काय आणलं जरा उत्तर त्या दोघांनी कुणाल? खायला आणलं, कशाला आणलं म्हणजे? मग घरात मी बोलली होती ना जेवण बनवते, मग काय झालं? मग तुझी तब्येत बरी नाही बोललीस, मग आम्ही तुला आराम करतो. तुला आराम नाही करत आम्ही काय करणार तर? झालं. पण मी बोलली होती ना मी बनवते भाजी आणि भात वगैरे बनव. तब्येत बरी नाही म्हणून तुला सांगितलं आम्ही आराम कर ना. पण डबल जेवण झालं ना. ठीक आहे. हे बघा ही कसली पनीरची भाजी आहे आणि पराठे आणलेत. ठीक आहे. आता काय जेवण संध्याकाळला होईल, वाया नाही जाणार. कांदा दे चल. मग मला सांगायचं ना आधी, मी जे भाजी केली नसते असं म्हणते मी. तेवढे मी आराम केला असता ना. मग सांगितलं काय सांगितलेलं मला? पुन्हा मला सांगितलेलं जेवण आणतो म्हणून. हा मग मी बोलली तुम्ही लोक जाताना मी बोलली मी भात लावलाय, मी आता भाजी काय ते करते. तुम्ही तिकडे जाऊन प्लॅनिंग केलं असं बोला. आता आम्ही काय प्लॅन केला, आम्ही बोललो घ्या बोला कुणाल हां मिसळ खाऊया. हां. मग नाश्ता नाही केला तुम्ही लोकांनी? तुम्ही वडापाव खाला एक बस. हां त्याला बोललो काय नको, त्यामध्ये खर्च करण्यापेक्षा आपण भाजी घेऊन जा, आईला बरं नाही, हां. भाजी चपाती घेऊन जायची, आपण एक वडापाव खा बस. मग तुमचा फोन आला ना तर माझी भाजी चिरून झाली होती. मग ती चिरलेली वांगी परत ती काळी पडणार ना, म्हटलं भाजी बनवते. ती पण घ्या भाजी. चला चला या जेवायला. ती वांग्याची भाजी पण ती मला आवडते कुणाल, ती पण घे. मस्त झाली भाजी. हां भाताबरोबर होईल. चला काय नाही, माझ्यासाठीच आणलं ना, ठीक आहे ना, चालून जाईल काय नाही. बाबा खाण्यामध्ये बिझी आहे बघ. खातेली उरत नाही. चक्की चालू आहे पाठीमागं. आता काय पराई करण. हां हे बघ ना, फुलं चांगली आहे बघा, फळांची फुलं पण आहेत. पण संध्याकाळच्या वेळेस पाखरं जरा कमी असतात ना. पण आज पाऊस नाही आहे तर होईल पण. पाऊस असतो म्हणून फुलपाखरे. हां पाऊस असतो ना, ही खालची नाही ती हे झाले मावळले. याचं पराईकरण केलं ना की भाजी मग धरते. मग चक्की चालू आहे, बॅकग्राऊंडला चक्कीचा आवाज पण कॅप्चर होणार आहे. कुणाल जावांचं चाललं आहे पराईकरण करायचं. म्हणजे कधी कधी असं हाताने सुद्धा पराईकरण करावं लागतं. म्हणजे पाखरं नसतील ना तर होत नाही. मग भाज्या कशा येतात फुलं गळून जातात. अशा पद्धतीने पराईकरण केलं का फळं मग धरतात पण. त्याच्यामुळे करतात, दुधीच्या वेळीला करतात ते. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.